पश्चिम बंगालच्या संदेशखाली अत्याचाराचे ठाण्यात पडसाद. भाजप महिला मोर्चाची जोरदार निदर्शने. शहाजहान खानला फाशी देण्याची मागणी. पश्चिम बंगालमधील संदेशखाली गेली 10 वर्ष महिलांवरती सुरू असलेल्या अत्याचाराचे पडसाद शुक्रवारी ठाण्यात उमटले. ठाणे शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये संदेशखालीतील अत्याचाराचा निषेध नोंदविला. यावेळी संतप्त महिलांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा शहाजहान शेख याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी, प्रदेश प्रवक्ते सागर बदे, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, सचिन पाटील, भाजपाच्या नौपडा महिला मंडळच्या मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले भोसले, सरचिटणीस विलास साठे, विक्रम भोईर इत्यादींसह अनेक कार्यकर्ते येथे उपस्थित होते. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी फलक झळकवत घोषणाबाजी करून आरोपी शहाजहान खान याला शिक्षा नोंदवण्यात याव्या, त्याचबरोबर त्याचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन केले. आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे पश्चिम बंगालमध्ये शहाजहान शेख हा तृणमूल काँग्रेसचा पदाधिकारी होता आणि यांनी गेली वर्षभर त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचार केलेत आणि त्या ठिकाणी अनेक जमिनी बळकावलेल्या आहेत. त्या ठिकाणी रेशन घोटाळ्यामधला हा आरोपी होता. हा गेली पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यांचा हा पदाधिकारी होता. गेली 50 दिवस हा फरारी होता. काल त्याला अटक केली. भारतीय जनता पार्टीची मागणी असणार आहे की शहाजहान शेखला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टवर ही केस चालावी आणि त्याला तात्काळ फाशी द्यावी अशी भारतीय जनता पार्टीची आग्रहाची मागणी. आज जे पश्चिम बंगालमध्ये जे संदेशखाली गाव आहे तिथे जे महिलांवरती अत्याचार होत आहे, गेले वर्षभर तिथे अतिशय घृणास्पद असा अत्याचार चालू आहे ना, त्याच्या विरोधात म्हणून आज ठाणे शहर महिला मोर्चा इथे आंदोलन छेडलेलं आहे. आमची मागणी आहे, ठाणे महिला मोर्चाची मागणी आहे की शहानवाज शेख यांना फाशी झालीच पाहिजे. कुठेतरी त्यांनी जे अत्याचार करत आहेत त्याबद्दल त्यांना ही फाशी झालीच पाहिजे असं आमचं एक तीव्र आंदोलन घेऊन आम्ही हा संदेश तुमच्या माध्यमातून वरपर्यंत पोहोचवतोय. शहानवाज शेख आणि ते जे अत्याचारी पश्चिम बंगालमध्ये त्यांना फाशी झालीच पाहिजे.